मात्र आपलंही हार्दिक स्वागत. या मॅचकडे वळूयात. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. अश्विन स्मृती अविरा स्पोर्ट्स TMCC बोरखा या टीमला आपण पाहत आहोत आणि त्याच्या अगेन्स्ट खेळते मानकेश्वर केगाव. टॉस झाला, टॉस जिंकला या मॅचचा, जिथे मात्र आपण पाहिला तर बोरखा संघाने आणि प्रथम निर्णय घेतलाय तो क्षेत्ररक्षणाचा. चला, दोन्ही संघ आपला एक एक रिप्रेझेंटेटिव्ह यायला हवा. मी लक्ष वेधन दोन्ही संघ आणि अगदी त्याच वेळेला दोन्ही संघांचे अतिरिक्त खेळाडू दाखल झालेत आणि अगदी त्याच वेळेला आपण प्रेमनाथ मात्रेंना पाहतोय बॉल मैदानाच्या आतमध्ये घेऊन जात असताना पाहायला मिळतात. उरण तालुक्याचे सर्वाधिक लोकप्रिय असे क्रिकेट वेड व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं प्रेमनाथ मात्रे. खरं तर डे ला दुसऱ्या ठिकाणी ड्युटी आहे, नाईटला दुसऱ्या ठिकाणी ड्युटी आहे. आमचे प्रेमनाथ मात्रे सातत्याने चर्चेचे विषय राहतात. मान्यवरांचे सातत्याने जर का सन्मान करायचे आहेत तर प्रेमनाथ मात्रे चर्चेचा विषय आहे. आज या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही निखिल धुमाळ, करण जाड्याचे उत्कृष्ट या फ्लड लाईट्स ज्या का तुम्ही पाहताय निखिलजी धुमाळ यांनी उभ्या केलेल्या आहेत. समीर नारंगी मोठे भोम यांना तुम्ही पाहताय, त्यांच्या माध्यमातून या जनरेटर्स उभे झालेले आहेत. LED अर्थात स्काय विजन LED तुम्ही या व्यासपीठावरती पाहतात. संजीवजी अर्थात कळंबोलीची ही LED विजन आहे अर्थात स्काय विजन, जी आज या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. उज्ज्वला डेकोरेटर्स आमचे सौरभ मात्र फुंडेस आहे, उत्कृष्ट DJ मास्टर म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जातं. गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये सातत्याने MCA साठी चांगलं कामकाज ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन बंधन पाटील, ज्यांना आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून आमचे ऑफिशियल सुरेश मात्रे साहेब, रोहन पाटील आणि प्रतीक गरत यांना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. मॅचचे ऑफिशियल्स म्हणून कामकाज पाहत आहेत आणि अगदी त्याच वेळेला सध्या घडीला रोहन पाटील आणि प्रतीक गरत मॅच ऑफिशियल्स म्हणून आहेत मैदानाच्या आतमध्ये. प्रतीक गरत बॅटिंग एंड पंचांच्या भूमिकेमध्ये आहे तर बॉलिंग एंड रोहन पाटील यांना तुम्ही पाहताय. मॅचला सुरुवात पहिल्या षटक गोलंदाजी मार्क वरती शुभम डाकी दाखल होत असताना पाहायला मिळतोय. बोरखार एक्सप्रेस आपल्या उंचीच्या जोरावरती प्रतिस्पर्ध्याच्या खंडागळ्या करण्यासाठी जाणला जाणारा आणि सध्याच्या घडीला तालुकास्तरीय क्रिकेट खेळणारा उरण तालुक्याचा भरधाव वेगाने गोलंदाजी करणारा जाणला जातोय तो शुभम डाकी. गोलंदाजी मार्क वरती पहिला बॉल निर्धाव स्वरूपाचा आलाय. स्ट्रायकर एंडला आतिश ठाकूर आणि त्याच्या साथीला प्रतीक ठाकूर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. 40+ क्रिकेट सातत्याने चांगल्या दर्जाचे खेळणारे आणि अगदी त्याच वेळेला नवघर गावाचे अगदी बिनविरोधी उपसरपंच म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते दिनेशजी बंडा यांना आपण व्यासपीठावरती पाहतोय. लोड फुलटोच होता, डावी एसी सोडून जाणारा वेग प्रचंड होता, दिशाहीन राहिलाय बॉल. एक्स्ट्राची धाव येत असताना पाहायला मिळते. अंपायरचा इशारा आलाय, ही एक्स्ट्राची धाव कोण खाऊन जाणार भाव. एक्स्ट्राची रन येत असताना पाहायला मिळते. जनवली पेनचा आवाज आज या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकायला मिळतोय. खरं तर ताऱ्याचा तारा आज या स्पर्धेच्या माध्यमातून जोडू शकलेला नाहीये आणि चर्चा त्याही गोष्टीची सातत्याने होत असताना पाहायला मिळाली. फलकावरती धाव एक आलेली आहे. पहिल्या चेंडूचा खेळ संपलाय. शुभम डाकी उसळी घेणारा बॉल भरधाव वेगाने, याही बॉल मध्ये उसळी चांगली पाहायला मिळाली. शुभम डाकीची खासियत आहे, उंची चांगली आहे त्याच्याकडे, सातत्याने डेटला हिट करणारे बॉल तो हाताळतो, वेग प्रचंड आहे आणि त्याच कारणास्तव प्रतिस्पर्ध्याला भ्रमात आणि चकित करणारी गोलंदाजी तो करण्यासाठी जाणला जातो. वैविध्यता चांगली आहे त्याच्याकडे, व्हेरिएशन अँड व्हरायटीचा समय साधणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये तो साकारताना पाहायला मिळालाय. खोलातला बॉल आडवा बाट टिकवण्याचा प्रयत्न, लाऊड अपील, हाईट फॅक्टर इथे पाहिलं पंचांनी. डिरेक्शन ऑफ द बॉल, लीगल डिलिव्हरी, या साऱ्या गोष्टींची शहानिशा इथे होत असताना पाहायला मिळते. नवघर गावाचा मी उल्लेख केला आणि उरण तालुक्याची सर्वाधिक मानाची स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेकडे पाहिलं जातं येत्या 28 मार्च, 29 मार्च, 29 मार्च, 30 मार्च, 31 मार्च आणि 1 एप्रिल या कालावधीमध्ये भाई चषक आपल्या भेटीला पुन्हा एकदा येत असताना पाहायला मिळणार आहे. 28 मार्च ते 1 एप्रिल या कालावधीमध्ये एक मोठी स्पर्धा आपल्या भेटीला येते. यावेळेचा बॉल उजव्या शीर्षा बाहेर, यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना बॅटची तिकेट आउटसाइड एज. शुभम डाकी अनेक सातत्याने प्रश्नांचा भडीमार करतोय. आपण रुपेश सर म्हणतो ना फ्रूट सलाड गोलंदाजी, त्याच्याकडे यॉर्कर आहे, त्याच्याकडे बाउन्सर आहे, त्याच्याकडे स्लोअर वॅन आहे, त्याच्याकडे कटर आहे आणि फ्रूट सलाड जसं काही असतं ना विविध फ्रुट्स त्याच्यामध्ये
पाहायला मिळतात तशीच गोलंदाजी इथे पाहायला मिळते. टप्पा चांगला आहे त्याच्याकडे. शुभम डाकी गोलंदाजी करतोय. पुढचा बॉल आडवा बाटणे लिडिंग एज पाठीमागे चालला बॉल. रन्स मिळणार. फाईन लेगला धावा येतात त्या या बॉल वरती. 4 पंचांचा इशारा. हा चौकार. करायचं ना ते उच्च दर्जाच करायचं असा विचार सातत्याने गेलेला आहे. त्या दिवशी महाराष्ट्राचा गोड आवाज चंद्रकांतजी शेट्टे सरांचा आवाज तुम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकलात. 24 लाईव्ह इव्हेंट्स कामकाज करती आहे. उच्च दर्जाचे पंच आहेत. MCA क्रॅक करणारे मंथनजी पाटील यांना तुम्ही पण जिथे गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये पाहत आहात. पेन तालुक्याचा आवाज ऐकला जातोय आणि सध्याच्या घडीला चर्चेतील कॅमेरामॅन आज कामकाज करतोय आमचा बाम. हा बॉल दिशाहीन राहिलाय. गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. व्हाईट बॉल येत असताना पाहायला मिळत आहे. संघाची धावसंख्या स्कोरकार्ड वरती 6 धावा धावफलकावरती बनलेल्या आहेत. एक सर्वाधिक मोठी LED स्क्रीन पाहायला मिळत आहे. व्यासपीठावरती खरं तर गोलंदाजाने बॉल कसा टाकला, बॅटर कसा आउट झाला याची संपूर्णता शहानिशा इथे निश्चित होते. हा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर. पुन्हा एकदा प्रचंड वेग आहे. शुभम डाकीच्या अगेन्स्ट एक चौकार आला. तो नशिबाचा होता. धावफलकावरती धावा बनल्या त्या 6. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 6 धावा धावफलकावरती आहेत. विदाउट लॉस बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती धावा आहेत. केगाव संघाच्या 6-0. संघ मालक ही अजय 74 नाव नाही तर एक ब्रँड बनलंय. उरण तालुक्यामधील अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये हा संघ सातत्याने उतरत असताना पाहायला मिळालाय. मोठी जुईत संघ नव्हे तर अगदी उरण प्रीमियर लीग असू द्या, अनेक स्पर्धांमध्ये ज्या संघाला आपण पाहिलं अजय 74 या संघाचे सर्व ज्यांचा एक विशेष सन्मान या व्यासपीठावरती होतोय. धावफलकावरती धावा बनलेल्या आहेत. एकंदरीत त्या 7 धावा धावफलकावरती आहेत. वेदांत डाकीला गोलंदाजी मार्क मध्ये आपण पाहत आहे. दिवेजी म्हात्रे साहेब यांचा एक विशेष सन्मान करण्यात येईल. दिवेजी म्हात्रे साहेब शौर्य सौष्ठव म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, बॉडी बिल्डर म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो, एखादी पोस्ट तर व्हायला हवी. खरं तर शौर्य सौष्ठव म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं या आपण एक विशेष सन्मान करत आहोत या व्यासपीठावरती. आणखीन एक विशेष सन्मान शौर्य सौष्ठव म्हटल्यानंतर
अलीकडे काळाची गरज आहे. कोरोना आल्यानंतर त्यानंतर आपल्याला कळलं की फिजिकल फिटनेस किती महत्वाची आहे. लोकांच्या घरामध्ये सायकली आल्या. फिजिकल फिटनेस सर्वाधिक महत्वाची आहे. पहा, अनेक वेळेला आपण म्हणतो ना, एक वेळ आली ना की माणसाला हे विचारलं जात नाही तुमच्याकडे आता सातबारे किती आहेत, गाड्या किती आहेत, बंगले किती आहेत, तुमच्या अकाउंट मध्ये बॅलन्स किती आहे. एक शब्द विचारला जातो, साहेब तुमची तब्येत कशी आहे. तब्येत इम्पॉर्टंट आहे आणि तीच शरीर सौष्ठ आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर बॉडी बिल्डर ज्यांच्याकडे आपण पाहतो आहोत, खरं तर ज्यांचे शोलेचे खरं तर हे डोले सांगून जातात सर्व काही. 16 का डोला 56 की छाती. फलकावरती धावा बनलेल्या आहेत एकंदरीत 7. चला आपण पोझिंगची चर्चा करत होतो या, आणि ही पोज तुम्ही स्क्रीनवरती पाहता, या मेगा स्क्रीनवरती पहा. ही पोझिंग सध्या त्या घडीला पाहायला मिळते. खरं तर या गावाची आन बान शान आणि याचाच आपण उल्लेख करत होतो. तर ही पोझिंग, हे बायसेप्स तुम्ही पाहता, हे ट्रायसेप्स आणि हे आर्म्स पहा. खरं तर याच्यासाठी खूप सारी मेहनत करावी लागते, खूप कसरत करावी लागते. अशीच बॉडी बनत नाही. जिमला जाणारे खूप सारे जण आहेत. उद्या जाणार, परवा जाणार, 1 तारखेला जाणार, पुढच्या वर्षी जाणार. ज्या डिसेंबरला 31 डिसेंबरला असेही म्हणणार आहेत नाही 1 तारखेपासून मी जिमला जाणार आहे. कदाचित त्यातला मी पण एक आहे. मैदानाच्या आतमध्ये ओळी आहेत. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज होत आहे. आडवा बॅटने ऑन साइडला डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव निश्चित येते. दुहेरीचा प्रयत्न झालाय. दुसरी धाव. अडचणी वाढल्या होत्या खेळाडूच्या. सिंगल इथून निश्चित आली. या षटकामध्ये धावा आल्या त्या एकंदरीत दोन धावा या षटकामध्ये पाहायला मिळाल्या. पहिल्या षटकामध्ये आल्या 6. 2 षटकांचा खेळ संपलाय. 8 धावा धावफलकावरती आहेत. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर विदाउट लॉस. प्रणित प्रकाशजी पाटील साहेब नवगर यांचे देखील विशेष आभार. सूरज मात्रे साहेब अध्यक्ष यांचे विशेष आभार. कुरिअर सर्व्हिस ज्यांचे विशेष आभार. रत्नदीप पाटील जानजनपाडा यांचे विशेष आभार. ऍडव्होकेट साहिल मात्रे फुंडे यांचे विशेष आभार. रणजित पाटील बोकडविरा यांचे विशेष आभार. ऍडव्होकेट सुशांत घरत फुंडे यांचे देखील विशेष आभार. खरं तर मंगेशजी तांडेल साहेब उद्योगपती सोनारी यांचे विशेष आभार. उमेशजी घरत साहेब फुंडे यांचे विशेष आभार. स्पर्धेच्या माध्यमातून सर्वांचंच कौतुक आम्ही करू. शुभम डाकी पहिला बॉल थेट यस्टनचा वेध. 8 या धावसंख्येवरती पहिला धक्का इथे लागत असताना केगाव या संघाला कल्पेजी मात्रे साहेब यांना देखील तुम्ही या स्पर्धेचा आनंद घेत असताना आणि आमची संपूर्ण A1 जोडी या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. खरं तर सातत्याने जिथे आलेल्या मान्यवरांचे विशेष सन्मान करण्यासाठी ही A1 जोडी सर्वाधिक महत्वाची आहे. खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष आभारी आहोत आम्ही ज्यांनी बाईक आम्हाला पुरस्कृत केलेली आहे. रेबल रेमेडीज ऍडव्होकेट आदरणीय रत्नदीप पाटील साहेब, ऍडव्होकेट सुशांतजी घरत साहेब यांचं विशेष करून आम्ही आभारी आहोत ज्यांनी आम्हाला बाईक पुरस्कृत केलेली आहे. धावफलकावरती 8 बंडल्यात पहिला धक्का लागला. गोलंदाजी मार्क मध्ये शुभम डाकी. आदित्यचा हा बॉल इथे आदित्यसाठी वेगाने टाकलाय. डोळ्याची पापणी लवते ना लवते इतक्या वेगाने तो गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. काय वेग आहे, प्रचंड वेगाने गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. शुभम डाकीचा प्रचंड वेग. गोळीच्या वेगाने बॉल निघतात जणू काय गोलीगत. झापूक झुपूक गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये तो करताना पाहायला मिळालाय. बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ दिलेला नाहीये. वेग चांगला आहे त्याच्याकडे. धावफलकावरती धावा केवळ 8 बनलेल्या आहेत. एक धक्का लागलाय. नवीन बॅटर आदित्य भुवडचं स्वागतच केलं मैदानाच्या आतमध्ये. चला नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन या दादरपाडा आणि माही 11 दांडा.
या बेसा बॉल थेट वेगाने पुन्हा एकदा खाली राहिलाय. अपेक्षा केली होती बॅटरने बॉल उसळी घेईल. वेग प्रचंड या गोलंदाजाकडे. शुभम डाकी मैदानाच्या आतमध्ये गोळे दाखतोय. वेगाने गोलंदाजी करतो. आगीचे गोळेच टाकलेत त्याने. का प्रचंड वेगाने गोलंदाजी करत असताना पाहायला मिळालाय. सातत्य गोलंदाजीतला आपण पाहतो. डॉट बॉल 3 आल्यात. शुभम डाकीचा प्रचंड वेग. बोरखार एक्सप्रेस वेगाने धावते पटरीवरती. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा शुभम उसळी घेणार होता. कट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक दूर राहिलाय. झेलापर्यंत पोहोचलेला नाही आहे. खरं तर झेलापर्यंत पोहोचायला हवं होतं. इथे दूर राहिला क्षेत्ररक्षक. डेडिकेशन लेवल तुमचं चांगलं असायला हवं. संपूर्ण समर्पण तुम्हाला करावं लागणार आहे आणि त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. चला दादरपाडाकर टीम, चला टॉस साठी लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. आणि दांडा संघाचा कॅप्टन चला लवकरात लवकर या. चला दादरपाडा संघ चला त्वरित या. नेक्स्ट मॅच महत्वाचा सामना पाहायला मिळेल. आणि दांडा संघाचा कॅप्टन चला त्वरित या. शुभम डाकी या षटकामध्ये 1 धाव आली अद्याप. स्लोवर बन होता हलके हाताने इथे केला होता. सिंगल इथूनही अर्जित होते. हॅशटॅग रिस्पेक्ट दिली या बॉलला. सिंगल आली. धावफलकावरती धावा एकंदरीत 10 बनल्यात. एक फलंदाज बाद. 10 ला 1 आहे. आयोजकांनी आखीव आणि रेखीव संकल्पना रुपयाची पाटील राखलेली आहे. सन्मान केल्यानंतर प्रत्येक मान्यवर आदरपूर्वक ही ट्रॉफी आपल्या घरी घेऊन जाणार आहे. कारण यावरती खऱ्या अर्थाने या ट्रॉफीवरती तुम्ही पाहिलात ना तर जी सर्वाधिक महत्वाची आणि आकर्षणाची बाब यावेळेला लिडिंग एज. धक्का लागलाय की काय? आवाज मोठा आलाय. बॅटर कसली वाट पाहतोय. आणखीन धक्का. फलंदाज क्रमांक दुसरा. 10 ला दुसरा बॅटर बाद. चला आणखीन एक बॅटर बाद झाला. दांडा संघाचा कॅप्टन आलेला आहे. दादरपाडा टीम कॅप्टन चला या त्वरित. आवाज एवढा मोठा आला होता मैदानाच्या आतमध्ये. आणि जिथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये अशोक स्तंभाचा मी उल्लेख करत होतो. या स्पर्धेच्या माध्यमातून 3 सिंह ज्याचा उल्लेख करता करता राहून गेलं. राजमुद्रा ही आपण सातत्याने अनेक ट्रॉफीज वरती पाहतो. परंतु प्रत्येक मान्यवर आवर्जून आज भारतीय सरकारने काही ना काहीतरी दिलंय. पुंडेकरांनी आज काही ना काहीतरी दिलंय असंच म्हणता येईल. कारण इथे संपूर्ण मला वाटतं 4 पोर्ट आहेत. आणि 4 पोर्ट मधून येणारे मान्यवरही तितकेसे. अगदी NSI सिटी पासून GT पासून अगदी त्याच वेळेला आपण पाहिलं तर जैन PT सारखा पोर्ट आहे आपल्या शेजारीच. हाकेच्या अंतरावरती पोर्ट आहेत. आणि त्या कारणास्तव सातत्याने इथे आलेल्या मान्यवरांनाही सन्मान चिन्ह तसेच द्यायला हवेत. अवीर आलाय गोलंदाजी मार्क वरती. 3 षटकांचा खेळ संपला. 10 ला 2 आहेत. या बेसा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर. प्रचंड वेग या दिशाहीन राहिलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रतीक ठाकूर आलाय. आणि स्ट्रायकर एंडला सध्या तगडीला पियुष आहे. प्रतीक ठाकूर स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतोय. केगावचा गुड्डू म्हणून त्या खेळाडूकडे पाहिलं जातं. यावेळेचा बॉल आडव्या बॅटने. सरप्राईज ओरिजिनल इज बॅक. गुड्डू पुन्हा आलाय. यादीचा अवांतर चेंडू आला होता. आणि तदनंतर षटकार संघाची धावसंख्या 17 धावा धावलक्यावरती आहेत. आयोजकांना रातच्या रात्रीपर्यंत एक गोष्ट कसरत करावी लागणार आहे. ही अतिशोक्ती नाही आहे. ही ट्रॉफी जर का कोणत्या मान्यवराला मिळाली नाही तर कदाचित लगातार 3 बॉल 3 षटकार ठोकले तर आदरणीय सतीजी पाटील साहेब महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष उरण विधानसभा यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. मान्यवर कदाचित नाराज येऊ शकतात. कारण ही ट्रॉफी जी आहे ना प्रत्येकाला पसंतीस उतरण्यासारखी आहे. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल.
उजव्या शीच्या बाहेर लटकट केला, क्षेत्ररक्षक तैनात, सिंगलचा प्रयत्न, हेजिटेशन, परतावं लागतंय की काय? नाही, होय, रिटर्न आलाय. घडले तरी काय मैदानाच्या आतमध्ये? हे प्रभू, हे हरिनाम, कृष्ण जगन्नाथम. प्रेम खर तर ज्या बॅटरने षटकार मारलाय, टेनिस क्रिकेट विश्वातील नामवंत असा खेळाडू इथे पुढच्याच बॉलवरती बाद होत असताना पाहायला मिळतोय. याची आवश्यकता होती का? हा एक सर्वाधिक मोठा प्रश्नचिन्ह उद्भवतो. कारण हाच गुड्डू तो बॅटर आहे ज्याने गावदेवी गावठाण संघाकडून अनेक मोठमोठ्या स्पर्धा सातत्याने गाजवल्या होत्या. 17-3, 17 धावा फलकावरती, 3 फलंदाज बाद. दादरपाडा टीम कॅप्टन आम्ही आपलं प्रतीक्षेत आहोत. पहा, एक गोष्ट लक्षात वेधन मी, चला स्वतः खरं तर आपण पाहिलं दादरपाडा गावाची आन बान शान म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, एक उत्कृष्ट आयोजक म्हणून आपण त्यांच्याकडे पाहिलं. वेळेच्या बाबतीमध्ये सतर्क असणारे असे दादरपाडाचा एक उत्कृष्ट कॅप्टन आणि अगदी संघाचा संकट मोषक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, त्या स्वतः या व्यासपीठावरती आहेत. 3 विकेट जरी कोणत्याही गोलंदाजाने घेतल्या, विकेट हॅट्रिक, त्याच्यासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज राहील. आदरणीय सतीजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून बॉल निर्धाव स्वरूपाचा आलाय. सर्वाधिक धावा बनवणाऱ्या संघाला बाय आणि अर्थात अद्याप 17 बनल्यात. 2 संघांनी 57 बनवलेले आहेत. आजच्या रात्रीमध्ये पुलटफेर होतोय की काय? खोला टाकला होता बॉल, क्षेत्ररक्षक तैनात आहे, स्वतः वेगाने येतोय. चेंडूवरती एक सिंगल आली, 18 धावा फलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. 18 ऑन दी बोर्ड आहेत. खर तर या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेच्या माध्यमातून सर्वाधिक मोठी बाब आहे, मी वेळ घेऊन सांगेन. आडवा बाटणी खेळण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षकाचा वेध घेतलेला पाहायला मिळालाय. हा डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. धीरेजी म्हात्रे साहेब यांनी माझ्या निदर्शनास एक बाब आणून दिली आहे, ती मी आवर्जून तुमच्यापर्यंत पोहोचवतो, परंतु काही काळ वेळ घेईन मी या गोष्टीसाठी. पुढचा बॉल खोला टाकला होता, ऑन साइडला केला, लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. एक धाव निश्चित. चांगल्या दर्जाचा प्रयत्न पाहायला मिळाला. मोठ्या शिताफीनं बॉल अडवलाय, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात येते. 2 धावा इथून प्राप्त झाल्या. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने वेगाने बदलते. 20 बनल्या, 3 फलंदाज बाद, 20 ऑन दी बोर्ड. खर तर या वर्षी आपण पाहतोय जीपी ट्रॉफी फुंडे 2026 हे भव्य दिव्य पर्व चालू आहे. एकंदरीत ही स्पर्धा 4 रात्रीची आहे. उद्याची रात्र ही शेवटची आहे. स्पर्धा अजून संपलेली नाही. आयोजकांनी पुढच्या वर्षीचा विचार केलेला नाहीये रुपेजी पाटील सर, परंतु या वर्षीचं आयोजन पाहता आदरणीय श्री गणेश पाटील बोकडविरा सामाजिक कार्यकर्ते यांनी सांगितलं, पुढच्या वर्षीच्या 2ऱ्या आणि 3ऱ्या क्रमांकाचे ट्रॉफीज हे ते स्वतः देणार आहेत. क्या बात आहे. एकदा आयोजकांसाठी टाळ व्हायला काही हरकत नाहीये. स्पर्धा संपली नाही, पुढच्या वर्षीचे पारितोषिक जाहीर. क्या बात आहे. आणखीन एक सर्वाधिक मोठी अनाउन्समेंट. पहा, आयोजकांनी या गोष्टीचा विचारही केला नसेल धीरेंजी म्हात्रे. पुढच्या वर्षी येणारे जेवढे संघ खेळणार आहेत, अर्थात जे फायनल मध्ये येतील, जे काही सुपर 8 किंवा सर्व, क्या बात आहे, जे काही 50-52 की जे काही संघ खेळवले जाणार आहेत पुढच्या वर्षी, आदरणीय सतीजी पाटील साहेब महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष उरण विधानसभा यांनी जाहीर केलंय, प्रत्येक संघासाठी पुढच्या वर्षी एक बॅट दिली जाणार आहे. क्या बात आहे. चला, पुढच्या वर्षीच्या तयारीला आत्ताच लागा. रिव्ह्यू घेण्यात आलाय. या सर्व गोंधळामध्ये मी काहीसा विसरून गेलो होतो. मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. रिव्ह्यू घेण्यात आला, वेबसाईट पाहिली जाईल. या आपले 3रे अंपायर सुरेशजी म्हात्रे सर यांना पाहता आहात आपण. युवराज ठाकूर गोलंदाजी मार्क मध्ये पाहायला मिळतोय. युवराज डाकी आहे गोलंदाजी मार्क मध्ये. युवराज डाकीला आपण पाहतो. 20 बनल्यात. फेअर डिलिव्हरी
गोलंदाजांनी जणू काय कार्यक्रमच केला, झटपट पटापट षटकं अशी संपवली आहेत, धावा दिलेल्या नाही आहेत. गुड्डू एका क्षणाला मैदानाच्या आतमध्ये उभा राहिला असता तर धावा पाहायला मिळाल्या असत्या कदाचित. यावेळेस बॉल डाऊन ग्राउंड केला, क्षेत्ररक्षक वेगाने येतोय, सिंगल मिळेल. 21 धावा धावफलकावरती आहेत. चला नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन आलेले आहेत. थोड्याच वेळामध्ये आपण टॉस करणार आहोत. 20 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. 22 धावा धावफलकावरती आहेत, 22ला 3. पियुष ठाकूर आणि त्याच वेळेला संदेश ठाकूर मैदानाच्या आतमध्ये आहे. 3 बॉल 2 वरती पियुष खेळतोय. यावेळेचा बॉल समोरच्या दिशेने, क्षेत्ररक्षक तैनात, झेल टिपला, वेल जस्ट कॅच, 1 मोर विकेट डाऊन. अनाउन्समेंट झालेले आहेत. आदरणीय सतीजी पाटील साहेब, महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष, उरण विधानसभा, त्यांनी सांगितलं पुढच्या वर्षी जेवढे संघ खेळतील प्रत्येक संघाला एक एक बॅट दिली जाणार आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि श्री गणेश पाटील बोकडबिरा यांच्या माध्यमातून ही सामाजिक कार्यकर्ते दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी दिली जाणार आहे पुढच्या वर्षीसाठी. या पर्वाचा आणखीन एक दिवस बाकी आहे, स्पर्धा संपली नाही. पुढच्या वर्षीचे पारितोषिक जाहीर झाले साहेब. स्पर्धा सर्वांच्याच पसंतीस उतरली आहे. शेवटचा षटक प्रगतीपथावरती युवराज दाकी. पुरलेंचा बॉल, क्षेत्ररक्षक तैनात, बीट केलाय, सिंगल येते, दुहेरीचा प्रयत्न होईल का? इथे चौकार, रन्स मिळतात 4, एक्स्ट्रा कव्हरला. चौकार आला. संघाची धावसंख्या 26 बनली आहे. 4 फलंदाज बाद. भाई चषक देखील आपल्या भेटीला येतोय येत्या 28, 29, 30, 31 आणि 1 एप्रिल या कालावधीमध्ये. आणि या भाई चषकाचे आयोजक नवघरकर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. हा बॉल वेगाने टाकला होता, अंपायरकडे अपील करण्यात येते. कॉट बिहाइंडची अपील किंवा क्लीन बोल्डची अपील ही जिथे बॉलिंग एंड पंचांकडे करण्यात येते, हे मागे उभे असणारे 4 क्षेत्ररक्षक विसरलेत असंच म्हणावं लागेल. प्रत्येक षटकारासाठी आजच्या दिवसभरामध्ये आदरणीय बाबूभाई नवघर यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. हा चेंडू इथून पाहायला मिळतोय, अर्थात डॉट आलेला आहे. 26 धावा धावफलकावरती, 4 फलंदाज बाद झाल्यात. चला नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करतो आहोत. नेक्स्ट मॅचचा टॉस या इनिंग ब्रेक मध्ये करणं बंधनकारक आहे. दादरपाडा आणि त्याच वेळेला माई 11 दांडा. या आदरणीय सतीजी पाटील साहेबांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा. सर, टीम दांडा आणि दादरपाडा या दोन्ही टीमचे कॅप्टन विनंती करेन की टॉस साठी या. आणि टॉस घेण्यासाठी मी विनंती करेन यस बहुचर्चित या 2025-26 मध्ये जे नाव राहिले गेलेलं आहे, जे एकता ग्रुप महाराष्ट्र राज्य व्यवस्थापक अध्यक्ष, नवनिर्माण वाहतूक सेना उरण विधानसभा अध्यक्ष आणि जड अवजड वाहतूक सेना कट्टर महाराष्ट्र शिवसैनिक आणि राजसाहेब ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आदरणीय अध्यक्ष आणि त्याचबरोबर राजसाहेब ठाकरेंचे कट्टर सैनिक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते सतीश पाटील साहेबांच्या शुभ हस्ते ते टॉस घेतला जातोय. टॉस इथे जिंकलाय टीम दांडा टीम. यस, काय निर्णय असेल? निर्णय पेंडिंग आहे, थोड्या वेळात सांग. नाही, स्पर्धेचा नियम आहे, निर्णय इथेच तुम्हाला ऑन टॉस सांगावा लागेल. आम्ही क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षणाचा निर्णय. यस, थँक्यू दोन्ही टीमला, बेस्ट ऑफ लक. आम्ही तोपर्यंत जाऊया सतीशजी पाटील साहेबांकडे. आपण पाहायला गेलं तर भावनाताई नेहमीच तुमचा उल्लेख करत असतात ज्यांच्या विजयामध्ये मोठा हातभार, मग तुम्ही TV9 पासून एबीपी माझ्यापासून तुमचं नाव चर्चेत राहिले गेलेलं आहे. उरण तालुक्यासाठी एक मोठा अभिमान. दादा म्हणून सुप्रसिद्ध उरण तालुक्यातील तुमचं नाव आवर्जून घेतलं जातं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अगदी आपण पाहायला गेलं तर राजसाहेब ठाकरे यांनी तुमच्या नावाची दखल मात्र घेतली गेलेली, कारण तेवढं कार्य आणि त्याचवेळी निवडणुकीमध्ये मोठा हातभार तुमचं लागले गेले. साहेब, काय म्हणाल उरण तालुका एकंदरीत आणि उरण तालुक्याचा क्रिकेट त्याचबरोबर आजचं आयोजन या सगळ्यांविषयी तुमचं मनोगत काय असेल? पहिल्यांदा सगळ्यांना नमस्कार, जय महाराष्ट्र. आज आपण जीपी प्रेझेंट ट्रॉफी, जीपी बोलण्यापेक्षा ही माझ्या भावंडांचीच एक क्रीडा बोलले जाईल, कारण की सगळे आम्ही लहानाची मोठी एकत्र झालेलो आहे.
माझ्या लग्नामध्ये जर सगळ्यात जास्त मस्ती करणारे तर हेच आहेत. त्यापेक्षा आणि उरणमध्ये बोलण्यापेक्षा आज पूर्ण मी रायगड जिल्ह्यामध्ये कंटिन्यू फिरतोय. बऱ्याचशा मॅच चालू आहेत. आता पण रसायनला जायचं होतं पण मी कॅन्सल केलं कारण की जे काय एक प्रेझेंटेशन बोलायला जाईल किंवा जी मॅच मी आत्तापर्यंत फक्त खेळाडूंना काही ना काहीतरी देत आलेलो आहे. पण मी कधी बक्षिसासाठी जास्तच बोललो नाही. पहिल्यांदा मी JP ट्रॉफीमध्ये क्लिअर कट सांगितलं की मी प्रत्येक टीमला बॅट देणार आहे. कारण की त्यांनी ज्या प्रकारचं एक बनवलेलं आहे ग्राउंडपासून तुमच्या एंट्रीपासून बसण्याच्या स्टेजपासून आणि प्रत्येकाची एक काळजी घेतली जाते. मी एवढ्या मॅची बघितल्या त्यात अप्रतिम उत्कृष्ट म्हणजे शब्द नाही. म्हणजे एक प्रकारे बोलायला गेलं ना की एक आपल्या माणसाची कशी काळजी घेतात ती काळजी या सर्वांनी घेतलेली आहे. म्हणजे जेवढं बोलण्यात येईल तेवढं हे पण राजकारण आणि क्रिकेट भरपूर फरक आहे. आम्ही राजकारणात जास्त बोलतो आता इथं याच्यात नाही. पण परत एकदा सगळ्या खेळाडूंना भरपूर शुभेच्छा. हारजीत ही होत असते. ती न मानता आपण सगळी एकत्र आहेत आणि ती एकत्रच राहा. एक जिंकला तर एक हरतो पण आपण एकच विश्वास ठेवायचा आणि एकच खेळ लक्षात ठेवायचा तो म्हणजे दहीहंडी. कारण की माणूस एकमेकांना खांद्यावर घेऊन वरचा झेंडा वरची हंडी फोडायला लावतो. ते आम्ही आगरी लोक आहेत. ही आपले रायगड जिल्ह्यातली लोक आहेत. ते एकमेकांना खांद्यावर घेऊन वरतीच नेणार. जय हिंद जय महाराष्ट्र. आणि निश्चितच साहेब उरण तालुक्याने ते दाखवून दिलं की एकीचं बल काय असं एकत्र आल्यावरती काय असं त्याचं उत्तम उदाहरण आणि त्याच्यामध्ये मोठा हात तुमचं होतं हे अख्ख्या रायगड जिल्ह्यानं पाहिलंय. तुमचं मनापासून आभार साहेब. खऱ्या अर्थानं तुम्ही या स्पर्धेमध्ये आलात आणि आज वेगळी रात्र आपल्याला पाहायला मिळाली. एक व्यासपीठाचं वजन वाढलं. मनापासून आभार आणि धन्यवाद. राजसाहेब ठाकरे मुख्यमंत्री पदावरती विराजमान होतील अशा एकविराचरणी आपण प्रार्थना करूया आणि आपण जाऊया परत एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये व्हॉइस ऑफ महाराष्ट्र जयेश भोसले सरांकडे. थँक्यू. चला उत्तरार्धाला सुरुवात होईल. छोटे खाणी असं आव्हान आहे आमच्या अक्षयजी मात्रे. मला वाटतं 12 वाजून गेल्यानंतर हा चेहरा नेहमी पुढे दिसतो. त्यांचंही स्वागत राहील. चला आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. लक्ष छोटा आहे अर्थात पाठलाग करायचा 27 धावसंख्येचा आणि अशा परिस्थितीमध्ये या स्पर्धेच्या माध्यमातून आणखीन एक पुरस्कार जाहीर झालाय. बाबूभाई अर्थात या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज राहील आणि पुढच्या वर्षीसाठी नवघरचे आमचे बाबूभाई यांच्या माध्यमातून 2 सायकल्स स्पॉन्सर करण्यात आल्या. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज अर्थात जयप्रकाशजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून बाबूभाई यांच्या माध्यमातून आहे आणि 2000 रुपये जमा झालेले आहेत. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज. भाई चषक थोड्या दिवसामध्ये आपल्या भेटीला येत असताना पाहायला मिळणार आहे. 28 मार्च ते 1 एप्रिल या कालावधीमध्ये आणि त्याच्याच काहीशा बाबी आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. विघ्नेश डाके आणि त्याच्या साथीला सोमनाथ ठाकूर. सामन्याला सुरुवात होत असताना पाहायला मिळते आहे. गोलंदाजी मार्क वरती संदेश ठाकूर दाखल होत असताना पाहायला मिळत आहे. भाई चषकाचे प्रोप्रायटर जयप्रकाशजी भोईर साहेब अर्थात बाबूभाई नवघर यांच्या माध्यमातून किशोर घरत यांचे कट्टर समर्थक म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं. पुढच्या वर्षीसाठी 3 सायकल्स बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर आणि बेस्ट फिल्डर साठी 3 सायकल आदरणीय बाबूभाई यांच्या माध्यमातून आजच जाहीर झालेले आहेत. क्या बात आहे. आज मी काय काय अनाऊन्स केलं ना मला वाटतं धीरेंद्र म्हात्रे साहेब तुम्हाला नोंद करावी लागेल. पुढच्या वर्षीची या नोंदी तुम्ही ठेवा जेणेकरून पुढच्या वर्षीसाठी 2ऱ्या आणि 3ऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आलेली आहे. सतीजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येक मॅच साठी एक बॅट आलेली आहे प्रत्येक संघासाठी आणि अगदी त्याच वेळेला फलंदाज गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक 3 सायकल झाल्यात. फलकावरती धावा पहिल्या बॉलवरती सिंगल आली. यावेळेचा बॉल डाऊन ग्राउंड केला लॉफ्टेड ऑफ ड्राइव्ह रन्स मिळणार त्या 4. चेंडू सीमारेषेच्या दिशेने हा येतोय सणसणी चौकार. आज या स्पर्धेच्या माध्यमातून मी फिटनेसची चर्चा करत असताना आवर्जून एका नावाचा उल्लेख केला. दिवेश म्हात्रे आमचे फुंडे गावाचे शरीर शौस्त ज्यांच्याकडे पाहता फिटनेस किती महत्वाची आहे याचा मी उल्लेख केला.
कल्पेश गरज ज्यांनी मात्र फिटनेस किती महत्वाची आहे हे सांगितलं. लोड फुलटो ऑन साईडला केला, क्षेत्ररक्षक तैनात. कॅच ड्रॉप इथे दिली जाते, धावा मिळतात ते एक. संघाच्या धावसंख्येमध्ये एकेरीने भर पडेल. धावफलकावरती 6 बनल्यात. खर तर कल्पेशजी गरज साहेब यांचा मी उल्लेख केला होता. कल फिट यांच्या माध्यमातून आज प्रत्येक युवकाला फिटनेसचे धडे दिले जात आहेत. मला किशोर गरज यांची आठवण होते, ज्यांना पाहिलं 40+ खेळाडू आहे, परंतु किशोर गरज आणि मला जवळजवळ उभे केले ना, मी 35, किशोर गरज मला 35 सांगतील कोणी आणि मला 40+ म्हणतील. ऑन साईडला केलाय, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय. झेल इथे आणखीन एक ड्रॉप. काय चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. घर फिरलं की घराचे वासे फिरतात असं अनेक वेळेला म्हटलं जाते. इथे कॅचेस ड्रॉप झालेल्या पाहायला मिळाल्यात. सातत्याने कॅचेस ड्रॉप होत आहेत. धावफलकावरती 8 बनलेले आहेत. 4 चेंडूचा खेळ संपलाय. आमचे दिनेशजी बंडा यांच्याकडे पाहिल्यानंतर आवर्जून फिटनेस किती महत्वाची आणि कल फिटने काय करून दाखवलंय. 40 पार झालेल्या युवकाला आज 20 आणून ठेवलंय. दिनेश बंडा यांची फिटनेस, कल फिट, आणि मला वाटतं भेणकळ गावामध्ये सर्वाधिक जास्त फिटनेसचे धडे दिले जातात. हा स्लोवर वन होता, पिक करू शकलेला नाही. चांगला चेंडू जो मात्र विघ्नेश डाकीसाठी पाहायला मिळाला. सोमनाथ ठाकूर 2 बॉल 5 वरती, तो नॉट आउट. 250च्या हेल्दी स्ट्राईक रेटने तो बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. धावफलक जिथे मात्र आटोक्यामध्ये 27चाच पाठलाग करायचा आहे. कोलातला बॉल, बॅटची आउटसाइड एज लागलीये की नाही याची शहानिशा अंपायरने केलेली नाहीये. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. अर्थात एकंदरीत डॉट बॉल आला. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. 8 धावा धावफलकावरती आहेत. विदाउट लॉस बॅटिंग करत असताना संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अश्विन स्मृती, अविरा स्पोर्ट्स, TMCC बोरखार. धावफलकावरती धावा आहेत त्या 8-0. बनलेल्या पाहायला मिळाल्यात. गोलंदाजी मार्क वरती फेरबदल होत असताना पाहायला मिळेल. खूप काय बाकी आहे. क्षेत्र कोणतेही असू द्या, आयुष्यामध्ये कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असेल तर यशालाही पर्याय नाही. कष्ट करावेच लागणार आहे तुम्हाला. एकच गोष्ट तर स्पष्ट आहे, रोजचं कष्ट श्रेष्ठ आहे. ते श्रेष्ठ कष्ट तुम्हाला करावेच लागणार आहेत. आयुष्य जर का तुम्हाला चांगलं बनवायचं तर खडतर प्रवास हा प्रत्येकालाच करावा लागतो. इथे खडतर प्रवास करावा लागेल. 8 तर बनला, 19ची गरज राहिली. 24 बॉलचा खेळ शेष आहे. गोलंदाजी मार्क मध्ये पियुष ठाकूरचा पहिला बॉल कट केला होता. क्षेत्ररक्षकाला बीट केला, बॅकवर्ड पॉइंटला चौकार. अश्विन स्मृती, अविरा स्पोर्ट्स, TMCC बोरखार संघ मैदानाच्या आतमध्ये सुस्थितीमध्ये पाहायला मिळतोय. रुपेजी पाटील सर, खरं तर एवढं मोठं नाव घेताना आज आनंदाची गोष्ट ही आहे ना, खरं तर आनंदाची ही गोष्ट आहे ना की दसराजी पाटील सर नाही आहेत. चौकार येत असताना पाहायला मिळाला. 12 धावा धावफलकावरती आहेत. खोलातला बॉल ऑन साईडला केला, मिड विकेटला. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. आउटफील्ड फास्ट आहे, रन्स मिळतील. दुहेरीचा प्रयत्न, 2 धावा वेगाने कंप्लीट होत असताना पाहायला मिळाल्यात. गोलंदाजांनी प्रयत्न तितकेसे चांगले केलेले नाही आहे. क्षेत्ररक्षणाचा दर्जा कुठे ना कुठेतरी तितका चांगला पाहायला मिळाला नाही. पहिल्या षटकामध्ये कॅचेस ड्रॉप झाल्या, जीवदान मिळाले आणि त्याच कारणास्तव अडचणी वाढतायत. 14 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून याच गोष्टी सर्वाधिक महत्वाच्या आहेत. ऑन साईडला केलाय, हवेच्या लाटांवरती स्वार होत फटका बसला. झेल फायनली टिपण्यात आलाय. धक्का पहिला लागतोय. बॅटर पहिला
संघर्ष तुम्हाला करावा लागणार या मॅच मध्ये आणि केगावकरांना तो संघर्ष करावाच लागेल. ओंकार तारमाळ्याची मला आठवण होते. या संघर्षाची गाथा तुम्हाला गायची असेल आणि किंबहुना एक मोठं लक्ष प्रस्थापित करायचं असेल तर संघर्ष हा निश्चितच करावा लागणार आहे. ओंकार तारमाळे जिथे ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील शेरे गावातून येणारा हा खेळाडू टेनिस क्रिकेटचा एक सुपरस्टार होता याच्यासाठी मी म्हणालो, कारण लेदर बॉल साठी त्याच्या बाबांनी जिथे मात्र आपण पाहिलं महिला मंडळाकडून बचत गटाकडून 3 लाखाची जिथे आपण पाहिलं तर कर्ज काढलं होतं. आज तो खेळाडू 30 लाखाला ISPL मध्ये घेतला गेलाय. प्रयत्न, मेहनत, चिकाटी, जिद्द ही असायलाच हवी. IPL मध्ये तो खेळताना पाहायला मिळणार आहे 30 लाखाला. अजून काय हवं क्रिकेटमध्ये? क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती ती मेहनत तुम्हाला करावी लागणार आहे. IPL खेळणारा ओंकार तारमाळे सॉफ्ट हँडने हलक्या हाताने केला. कबड्डी या सर्कल मध्ये सिंगल कंप्लीट होतीये. एकेरी धाव इथून येत असताना पाहायला मिळते. एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड वरती 15 बनलात. 15 ऑन दी बोर्ड आहेत. बॅटिंग टीमने DRS घेतलेला आहे वेस्ट साईड साठी. वेस्ट साईड सुरेश म्हात्रे साहेब यांचं कामकाज सातत्याने वाढत आहे. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर इथे करण्यात येत असताना पाहायला मिळतोय. संघर्षाची कथा आणि कहाणी नेहमीच खूप काय सांगून जाते. रन चेस मध्ये तो संघर्ष तुम्हाला करावा लागणार आहे. रन चेस इथे करत असताना खूप साऱ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. फेअर डिलिव्हरी सिंगल आली. 15 बनल्यात. अजूनही आवश्यकता राहिली ती 12 धावसंख्येची. दुसऱ्या षटक प्रगती पथावरती आहे आणि धावफलकावरती जिथे 15 धावा धावफलकावरती बनलेल्या बाला मिळाल्यात. 15 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. यावेळेचा बॉल आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ दिला नाही. मागील सामना आपण पाहिला तर RP क्लब जसकार या संघाने जिंकला. पहिला सामना जयहनुमान मुळेखंड संघाने जिंकला. दुसरी मॅच महागणपती चिरनेर संघाने जिथे जिंकत असताना या संघाला पाहायला मिळालं होतं. चौथा सामना चालू आहे. पुढची मॅच जिथे मात्र दादरपाडा आणि दांडा. यावेळेचा बॉल आडवा बॅटने चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय की काय? होय, या फटक्यामध्ये संख्या 21 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. उद्याच्या दिवशी आणखीन एक शरीय शौशव आपल्याला पाहायला मिळणार आहे. बॉबी पाटील याचंही आगमन होत असताना पाहायला मिळणार आहे. खर तर 3 वेळेला मिस्टर इंडिया हा किताब त्यांच्या नावावरती आलेला पाहायला मिळाला. परंतु गोलंदाजी मार्क वरती हा बॉल कट करण्याचा प्रयत्न. पंच एका क्षणाला आपल्यापर्यंत वळलेही होते. असं वाटलं होतं की आमचे प्रतीक घरत हा बॉल अवांतर देत आहेत की काय. हा डॉट बॉलने सुरुवात झाली. अतिश ठाकूर गोलंदाजी मार्क वरती 6ची गरज आहे. यावेळेचा चेंडू देखील लगातारचा दुसरा उजव्या यष्टीच्या बाहेरचा. आणखीन एक डॉट बॉल. धावफलकावरती धावा 21 बनलेल्या आहेत. 6ची गरज राहिली. औपचारिकता बाकी आहे. येणारे चेंडू एकंदरीत 16 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि केवळ 6ची गरज. औपचारिकता बाकी आहे सामन्यामध्ये. बोरकार संघ देखील आपण जेवढी सातत्याने तेही मेहनत करताना पाहायला मिळाले किंबहुना शेवटपर्यंत मॅचला घेऊन जाण्याचा प्रयत्न होतोय की काय. आणखीन एक डॉट बॉल. लगातारचे 3 चेंडू निर्धाव स्वरूपाचे आलेत. अतिश ठाकूर सहजासहजी हा संघ मॅच सोडणार नाहीये. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी होतीये. चला आणखीन एक सर्वाधिक मोठी अनाउन्समेंट मी करण्यासाठी तयार होतोय पुढच्या वर्षीचीच. यावेळेचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. विशालजी म्हात्रे साहेब यांनी आणखीन एक अनाउन्समेंट करण्यासाठी माझ्याकडे एक माहिती पोहोचवलेली आहे. 4 चेंडू निर्धाव स्वरूपाचे आले. ते षटक निर्धाव येते की काय त्याची कुणकुण मैदानाच्या आतमध्ये लागलेली पाहायला मिळते. जिथे आपण मैदानाच्या मध्ये पाहत आहोत. पुढचा बॉल. यावेळेला 5वा चेंडू निर्धाव स्वरूपाचा आलाय. मिडन ओव्हर पाहायला मिळेल की काय. जिथे मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून पुढचं पर्व जसं येईल
पुंडे गावचे शेकापचे अध्यक्ष आदरणीय सूरज रमेश म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून 22,222 रुपयाचं आर्थिक पाठबळ पुढच्या वर्षी आजच जाहीर झालंय. क्या बात आहे. पुढच्या वर्षीचे पारितोषिक आजच जाहीर झालेली पाहायला मिळाली आहेत. मला वाटतं पुंडेकरांसाठी मी जास्त वेळ थांबलो तर जास्तीचे पारितोषिक मिळतील अजून. त्यावेळेचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. मेडन ओव्हर येथे येत असताना पाहायला मिळते. या स्पर्धेतलं निर्धाव षटक हे तिसरे येत असताना आतिश ठाकूरच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिली मेडन ओव्हर ही मात्र हाताळली होती जितेश पाटीलने. दुसरी मेडन ओव्हर जीवित म्हात्रेने हाताळली आणि तिसरी मेडन ओव्हर आली आहे. 2 षटकांचा खेळ राहिला शेष. विजयासाठी 6ची गरज. माध्यमातून या मेडन ओव्हर साठी निर्धाव षटकासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. आतिश ठाकूर साठी मेडन ओव्हर त्याने हाताळले आहेत. 12 बॉल आता मात्र 6ची गरज. खूप काय बाकी राहिली है सामन्यामध्ये. पाने को अभी कई मुकाम बाकी है. इस खेल के कई इम्तिहान बाकी है. अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन, अभी तो पूरा आसमान बाकी है. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. सामन्यामध्ये खूप काय बाकी राहिलंय. गोलंदाजी मार्क मध्ये फेरबदल होत आहे. प्रतीक ठाकूर गुड्डू येतोय गोलंदाजी मार्क वरती. की गावचा गुड्डू गोलंदाजी मार्क वरती दाखल झालेला पाहायला मिळतोय. हे षटक खूप सारं बाकी राहिलंय कारण या षटकामध्ये फिंगर रोल करणारा आणि फिरकीचा जादूगार आलाय. हा बॉल कट केला होता. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक नाहीये. एक्स्ट्रा कव्हरला एक्सलंट टायमिंग, ब्युटिफुल प्लेसमेंट, चौकार. दोनची गरज आहे. बॅटची आतली कडाई, यष्टिरक्षकाचा वेध. आणखीन एक डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतो आहे. क्रिकेटमध्ये खूप काही याच गोष्टी पाहायला मिळतात कारण कालचं अर्धशतक आज कामी येत नाही. यावेळेचा बॉल लिडिंग एज पाठीमागे चाललाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सिंगलचा प्रयत्न इथून कंप्लीट होईल. सामना बरोबरीत आलाय. केवळ एका धावसंख्येची गरज आहे. 12 बॉल मध्ये 5 धावा यावर्षी जीवदानी बामणनगरी टीमने डिफेंड केल्यात. हा एक मोठा विक्रम नोंदवला जात असताना पाहायला मिळाला. येणारे आता मात्र चेंडू राहिले ते अर्थात 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. 1 धावसंख्येची गरज. बॉलने जास्तीची उसळी घेतली होती. आणखी एक डॉट बॉल येतो. 8 बॉल आणि आता मात्र केवळ 1ची गरज. 27 बनवायच्या होत्या आणि मला वाटतं शेवटचं षटक येतंय की काय. पुढचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. फाईन लेग 30 सर्कल मध्ये आहे. सॉफ्ट डिसमिसल. 1 मोर विकेट डाऊन. स्वप्नील मस्कर होतोय इथे बाद. बनला. 3 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळाल्यात. एका धावेसाठी दमछाक झाली आहे. 60 चेंडू आणि 1ची गरज. या सामन्यामध्ये 1 षटकार पाहायला मिळाला. या इनिंग मध्ये केवळ 1 षटकार येत असताना पाहायला मिळाला. आमचे बाबूभाई आदरणीय जयप्रकाशजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. येणारे 7 बॉल आणि केवळ 1ची गरज. 7 बॉल आणि 1ची गरज. तेजसने षटकार मारून सामना संपवला तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. इथे येतो डॉट बॉल. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी केवळ 1ची गरज. 27 हव्या होत्या
27 बनवता बनवता दादरपाडा चेतन तर म्हणतोय अरे लवकर तरी बनवायच्या. चला मॅच मध्ये अजून खूप काय बाकी आहे. 6 चेंडू 1 ची गरज. शिवशक्ती कडाव या संघाने स्वर्गीय जगन्नाथ मूर्ती चषकामध्ये 6 बॉल मध्ये 1 धाव दिली नव्हती. हा क्रिकेटचा इतिहास आहे. 1 धाव ही शेवटच्या षटकामध्ये डिफेंड झालेली आहे. 6 बॉल 1 ची गरज. आतिश ठाकूरने देखील 6 बॉल मध्ये 1 धाव डिफेंड केली आहे. दिघोडे मध्ये तोच संघ आहे काय ज्याने आजच्या दिवशी मध्ये 4 ओव्हर मध्ये 80 मारल्यात. 27 बनवताना जिथे नाका तोंडाशी आला होता फेस सिंगल आली. मॅच इथून संपली आहे. 27 चा पाठलाग करायचा होता आणि 25 बॉल मध्ये आणि 7 विकेट राखत असताना बोरखार संघाने मॅच जिंकली. अगदी हा सामना इथे जिंकत असताना पाहिला मिळतोय संघ. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच ऍब्सोल्युटली नो डाऊट. 2 षटक 8 धावा आणि 2 विकेट मिळवणारा शुभम डाकी राहिलाय या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच अगदार. शुभम डाकी या आपण 500 रुपयाचा कॅश प्राइज देणार आहोत. आतिश ठाकूर साठी आहे जे 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. सतीजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून